नमस्कार, तुमचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण वाम फिश फ्राय रेसिपी तयार केलेली आहे. ती आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वाम फिश फ्राय रेसिपी तयार केलेली आहे. ती आज आपण बघणार आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पोहोचत राहतील. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वाम फिश फ्राय रेसिपी तयार केलेली आहे. ती आज आपण बघणार आहे. वाम फिश फ्राय रेसिपी तयार करण्यासाठी आपण वाम फिशचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ही नदीची वाम आहे, तर तिचे तुकडे करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये आता 1 चम्मच हळद पावडर घातलेली आहे. चवीसाठी आता यामध्ये आपण मीठ घालून घेत आहे. हळद आणि मीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तर हळद आणि मीठ आहे ते मी हाताने एकत्र करून घेत आहे. हळद आणि मीठ आपल्याला वाम फिशला चांगली एकत्र करून लावून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घेत आहे. अद्रक लसूण, कोथिंबीर, खोबरे आणि पुदिना यांचा मसाला केलेला आहे, तो यामध्ये 3-4 चमचे घालून घेत आहे. एक चमचा बेडगी मिरची पावडर घालत आहे. तांदळाचे पीठ 2 चमचे यामध्ये घालून घेत आहे. एक चमचा रवा घेतलेला आहे, तो आता यामध्ये घालत आहे. बेसनचे पीठ 2 चमचे घेतलेले आहेत, ते आता यामध्ये घालून घेत आहे. एक चमचा रेड मिरची पावडर घालून घेत आहे. यामध्ये आता आपण लिंबूचा रस घालून घेत आहे. आणि हे सगळे मसाले आपण वाम फिशला चांगले लावून घेणार आहोत. तर हे सगळे मसाले आहेत ते फिशला चांगले एकत्र लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी मसाले आहेत ते लावून घेतलेले आहेत. आणि तव्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे. आणि गरम गरम तेलामध्ये आपण वाम फिश फ्राय करून घेत आहे. तव्यामध्ये आपण एक साथ सगळे वाम फिश फ्राय करून घेत नाही आहे, तर आपण थोड्या थोड्या जेवढ्या तव्यामध्ये बसतील तेवढे आपण वाम फिश आहेत त्या फ्राय करून घेत आहे. नंतर दुसऱ्या बॅचमध्ये आपण राहिलेले वाम फिश आहेत त्या फ्राय करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण वाम फिश फ्राय तयार करून घेत आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वाम फिश फ्राय रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सोप्या पद्धतीने वाम फिश फ्राय रेसिपी तयार करा. तर अशा पद्धतीने फ्राय केलेली वाम चवीला खूप छान लागते आणि झटपट तयार होते. वाम फिश आपल्याला दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे. ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आणि दुसरी राहिलेली वाम फिश आपण त्याच तेलामध्ये घालून घेतलेली आहे. आणि आपण तव्यावरती वाम फिश आपण दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला फिश आहे ती दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छानपैकी वाम फिश फ्राय आहे ती करून झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पद्धतीने रेसिपी करून बघा, तर खूप छान पद्धतीने तयार होते. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचवत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.